नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता दादर माहीम इथल्या बाळ गोविंददास रोडवर आणि इथल्या मांगल्य सोसायटीत राहणाऱ्या दोन वहिनींना भेटणार आहोत, वैशाली माणगावकर आणि वीणा प्रभू. सुरुवात करूया आजच्या भागाला. चला. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव सायली माणगावकर, सुरेंद्र माणगावकर माझे मिस्टर. मी त्यांचं विचारलं का नाव? मग एकदम सवयीप्रमाणे सुरू का झाला? कारण मी काही विचारलं नाही, स्वतःचं नाव सांगितल्यावर सुरूच झाले. अर्थात होम मिनिस्टरमध्ये सगळ्यांनाच सवयीचं झालेलं आहे. आता द्या ओळख करून सगळे. मी सायली माणगावकर. बरं. हे माझे मिस्टर सुरेंद्र माणगावकर. नमस्कार. हा माझा मुलगा अंकुश. हॅलो. या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. त्या जाऊबाई. हा भाऊ माझा रोहन. रोहन. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. वहिनी, बालपण माहेर याबद्दल सांगा. माझं बालपण गिरगावात गेलं. बरं. कोण कोण असतं माहेरी? माहेरी 2 भाऊ आहेत, वहिनी आई बाबा. आणि तुमचा नंबर कितवा घरात? पहिला. आता काय करता? आता मी माझ्या नवऱ्याचा बिझनेस सांभाळते. कसला? आमचा कन्सल्टन्सीचा बिझनेस आहे. आणि मग लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. कुठे? म्हणजे माझी मावशी दादरला राहते. आठवतोय तो दिवस? दिवस असा म्हणजे फेब्रुवारीचा महिना होता तो. बरं वहिनी, मग फिरायला कुठे गेलात लग्नानंतर? आम्ही बँगलोर, म्हैसूर, उटी, कोडाई, कैलास, मदुराई. थंडी असेल खूप. आम्ही ॲक्च्युली सकाळी पोचलो उटीला, त्यावेळी क्लायमेट चांगलं होतं. पण जर संध्याकाळ झाली तर खूप थंडी वाजायला लागली. मग आम्ही कुठेच नाही बाहेर पडलो, कारण माझी कंडिशनच होती तेव्हा बाहेर पडायची. मग काय केलं? काय नाही, सगळे कपडे जितके होते नेले होते तेवढे मी घालून बसले. फार तर वरती मिस्टरांचे शर्ट वगैरे होते तेही घेतले. अरे बापरे. आणि मग त्यांना थंडी नाही वाजली? त्यांना सवय आहे थंडीची. काय हे, वहिनींनी त्यांचं सुद्धा स्वेटर स्वतः घातलं होतं. वहिनी, शाळेत कुठला खेळ खेळायचा तुम्ही? स्पर्धा असायच्या शाळेत, त्याच्यातच. काय घेतलं होतं? कुठल्या खेळात? रेनिंग, पोटॅटो रेस. म्हणजे पोटॅटो रेस काय असते? ते बटाटा उचलून टोपलीत ठेवायचा आणि काय धावायचं तो. वहिनी, तुम्ही या खेळात नेहमी खेळायचा? हो, खेळायचं. नक्की तो नंबर यायचा? यायचा, दुसरा तरी यायचा. आणि जिंकणाऱ्याला बटाट्याची भजी? नक्की नक्की. तुम्ही थांबा, तुम्हाला पण बटाट्याची भजी देऊया. बघा. खरंच ना? बरं, आता मिस्टरांना बोलव. हाक मार. अतुल. नमस्कार. वहिनी बटाटा शर्यत छान खेळतात. किती वर्ष लग्नाला? 15 वर्ष पूर्ण झाली. फक्त बटाट्याची भजी माहिती होती? हो, पण हल्ली बंद झाली. ती पण बंद झाली? पोट वाढलं ना म्हणून. वहिनींच्या स्वभावाबद्दल सांगा. एकदम शांत आहे आणि मनात ठेवून देते. मनात ठेवून देते. वहिनी, पण हे मनात ठेवणं चांगलं का? चांगलं, थोडं चांगलं. का? नको. पण स्वतःला त्रास होतो ना त्याचा? नाही, आता सवय झाली. पण म्हणजे एवढी नाही, पण झाले. कधी कधी बोलते मी, कधी पण नाही. बरं, आता मला सांगा, वहिनींना कुठल्या प्रकारचे चित्रपट आवडतात? साधारणतः हॉरर, पण ते पण दुपारी बघायचे. हॉरर? हां, कारण रात्री बघायचं काही झोप येत नाही ना, त्यामुळे दुपारचे बघायचे. कुठे? भूताचे चित्रपट बघायला आवडतात तुम्हाला? हो, खूप आवडतात. पण मग ते डोक्यात राहत नाही कधी? राहतं ना. असं काही झालंय का की रात्री बाबा तुम्ही चित्रपट बघितलाय, भूताचा चित्रपट बघितलाय आणि रात्री 1-1:30 वाजता झालंय? काय झालंय? राज पिक्चर बघितलेला टीव्हीवरती. हां. राज पिक्चर तो फर्स्ट होता ना, पार्ट. आणि रात्री बाथरूमला उठली आणि मला पण म्हणून उठलेलो, पण ही बाथरूमला मला माहिती होतं, म्हणून मी बाहेर फक्त उभा राहिलो बाथरूमच्या. तर हिने दरवाजा उघडला, समोर पांढरी व्यक्ती बघितल्यानंतर हलायला लागली. मी शेवटी तिला हलवलं, अगं मी अतुल आहे. तेव्हा तिला कळलं की बाबा हाय, लाईट का नाही लावला. किंचाळल्या नाहीत ना? किंचाळली अक्षरशः. आणि कशाला बघता हे नाही ते? बरं वाटतं. पण तुम्हाला हॉरर काही आवडत नाही? नाही, मला नाही जास्त, कारण ते माहिती. तुम्हाला कशा प्रकारचा आवडतात कार्यक्रम? मला साधारणतः फायटिंगचीच आवडते. छान. आता मी प्रश्न विचारतो, मला सांगा. तुम्ही सांगायचा, तुमच्यासाठी प्रश्न आहे. हॉलमध्ये हनुमानाचा फोटो लावलेला आहे, त्यामध्ये हनुमानाचे हात किती? 4. तुमच्या घरातला फोटो आहे. पंचमुखी असा हनुमान आहे. आणि त्याचे हात किती आहेत हा प्रश्न आहे. तुम्ही उत्तर दिलं 4. आणि ते हात दिसत आहेत 6. बरी, तुम्ही सांगा, मिस्टरांचा आवडता चित्रपट कुठे? वॉन्टेड.
का हो? बऱ्याचदा लागला की तोच बघतात ते. अभिनंदन, उत्तर बरोबर. वहिनींचा आवडता हॉरर चित्रपट कुठला? राजू. राज. अभिनंदन, हे उत्तर बरोबर. बरं, आता एक दोघांना कोडं झालं. हं. मी चालतो हं. पण मला पाय नाही. मी लिहितो पण मी पेन नाही. घड्याळासारखा आवाज करतो पण घड्याळ नाही. कोण? त्या काय? मोबाईल. मोबाईल. तुमचं काय म्हणणं आहे? मोबाईलच. तुमच्या घरात एक विचार सुरू असेल, याचं योग्य उत्तर टाईपरायटर. आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. पण चला वहिनी, 2 उत्तर बरोबर आलेली आहेत. हे बक्षीस तुम्हाला मिळालेलं आहे. थँक्यू. लक्ष्मी आलेली आहे घरात. आता आपण संपूर्ण परिवाराला भेटू. नमस्कार. नमस्कार. बरं सासूबाई, नमस्कार. सुनेबद्दल सांगा. माझी सून छान आहे, स्वभावाने चांगली आहे हां. आणि मन कशा- मिळावं, पण अबोल आहे, शांत आहे. नाही हो का? हां. मग बोलायला देतच नाही तुम्ही. तुम्हाला कुठल्या गोष्टीचा कंटाळा आहे? कधी कधी कुकिंग करायचा कंटाळा येतो. कुकिंग. हे काय असतं कुकिंग? जेवण करायचं. अच्छा, तुम्हाला कंटाळा येतो. म्हणजे जेवण करायचा येतो की करायचा येतो? करायचा येतो. असं टेन्शन येतं. बरं, मिस्टरांबद्दल तक्रार कराय एक असं सांगितलं तर काय कराल? चहाचा सवय भरपूर आहे. रात्री 11, 11:30 वाजता पण चहा लागतो. का? असं का त्यांना? काम करायचं असतं पण ना. बरं आहे, रात्री त्यांना चहाच लागतो. बाकी काही नाही. म्हणजे मग म्हणजे चांगलाच मला मूड आहे करावं ना. लागतो ना. हां? करावं लागतं ना. तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्यांच्यापेक्षा तुमचं टेन्शन जास्त आहे. हां, वहिनी? हो. मग लग्नात हे माहिती होतं लग्न ठरताना? नाही. पुढे आयुष्यभर आपल्याला चहा करायला लागणार. नाही माहिती नव्हतं. नाही, पण आता छान आहे. हां, बरं वहिनी आता अभिनय करणार आहे. वहिनी करणार अभिनय? हो. तुम्ही एखादं मनातलं वाक्य त्यांना सांगा. तर अभिनय करून कसं सांगाल? एवढंच सांगा. चालेल. मी तुला चहा करून देते. हे तुमच्या आवडती गिफ्ट आणली आहे तुमच्यासाठी. कारण असेच चित्रपट वहिनी मी बघत असतात. छान. तुम्हाला गिफ्ट आहे, स्पेशल गिफ्ट माझ्याकडून. छान छान. कसं आहे, मस्त आहे ना? छान. मी लावून ठेवीन. लावून ठेवा की नाहीतर मिस्टर रात्रीचे लावून फिरायचे. हां, स्पेशल गिफ्ट आहे तुमच्यासाठी वहिनी. थँक्यू. आणि आता यानंतर आपण वहिनींचा अभिनय बघणार आहोत. वेळ सुरू झाली. हा घ्या. बस मध्ये चढली नाही. बस मिळाली नाही. जेवण करणार नाही. टीव्ही समोर घरात. फिरताना बोलायचं नाही. एकदा. हा, इथपर्यंत बरोबर आहे. घरात कोण नसताना. काय घरात कोण नसताना काय? आपण दोघं एकदा कोणी नसताना रिकाम्या थिएटरमध्ये भूताचा पिक्चर बघायला जाऊया. एक भूताचा पिक्चर बघायला जाऊया. आता संपूर्ण वाक्य सांगा. आपण दोघे रिकाम्या थिएटरमध्ये आपण दोघे एक भूताचा पिक्चर बघायला जाऊया. अभिनंदन. आणि बाकीच्यांनी काय करायचं? बाहेर बसायचं, पॉपकॉर्न खात, आणि तुम्ही दोघेच भूताचा चित्रपट बघणार. पूर्ण आहे एवढं डेअरिंग. 1000 रुपयाचं बक्षीस.